आपल्या विनंतीला मान देऊन आज आपल्या राज्याचे आपले मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेब, राज्याचे मंत्री आदरणीय चव्हाण साहेब, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय विजयसिंह मतेवाडी साहेब, आमदार सिद्धरामप्पा पाटील साहेब, आमदार हनुमंतराव डोळस, जिल्ह्यातून आलेले सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, आपल्या विनंतीला मान देऊन आदरणीय दादासाहेबांनी आदरणीय बाबांना विनंती केली की सोलापूर जिल्ह्यात जो गायांचा दुष्काळ आम्हाला भेडसावतोय त्या जिल्ह्यात त्या दुष्काळाच्या संदर्भात चर्चा आपल्याशी करायची आहे. तर आपला वेळ, बहुमूल्य वेळ आपल्याला मिळावा अशी प्रकारची विनंती आदरणीय दादासाहेबांनी केल्यानंतर आज वेळात वेळ काढून धावपळीत सुद्धा आदरणीय बाबांनी आपल्याला वेळ दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं, दादासाहेबांच्या वतीनं आदरणीय बाबांचं मी मनपूर्वक आभार आणि स्वागत आहे. आवर्जून मला सांगावंसं वाटतं की गेले 2 वर्ष आपल्या महाराष्ट्रावरती भयान अशी दुष्काळी व्यवस्थापन महाराष्ट्र राज्याच्या पातळीवरनं, आदरणीय बाबांच्या पातळीवरनं जे झालं, भयान अशी संकटाची परिस्थिती असताना सुद्धा त्यातनं संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. पण आमचं आज जे निवेदन आहे की सोलापूर जिल्ह्यातल्या 8,43,791 शेतकऱ्यांनी आणि तरुणांनी, महिला भगिनींनी सह्या करून ही जी महत्वाकांक्षी योजना, प्रकल्प राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मतेवाडी साहेब असताना, उपमुख्यमंत्री असताना जो प्रकल्प राबवला, नियोजनाला आराखडा केला, राज्य शासनाची मान्यता मिळाली, निधी देखील खर्च करण्यात आला. कृष्णा भीमा स्थिरीकरण, कोल्हापूर जिल्ह्यातलं कुंभी, कासारी, वैतरणा, वारणा आणि कोयना, कृष्णा त्या नद्यांमधनं वाहून जाणारं पाणी हे 6 जिल्ह्यांना आणि 31 तालुक्यांना मिळावं अशा प्रकारची योजना आराखडा तयार केलेला आहे. 115 टीएमसी पाणी उचलायचं आणि उजनी प्रकल्पाला 42, नीरा प्रकल्पाला 16, टेंभूरच्या सिंचन योजनेला 13, टाकारीला 3, म्हैसा 10 टीएमसी, महान खटाव कोरेगाव 7.5 टीएमसी, ढाकाळला 2 टीएमसी आणि कृष्णा मराठवाडा प्रकल्पाला 25 टीएमसी असं या प्रकल्पाचं वाटप, पाण्याचं वाटप 115 टीएमसी उचलायचं, 115 टीएमसीचं वाटपाचं नियोजन त्या काळी तत्कालीन त्यावेळेस झालेलं आहे. मला जास्ती शब्द वापरायचे नाही, पण अतिशय भयान अशी परिस्थिती आमच्या जिल्ह्यामध्ये आहे आणि आपण त्याचं नियोजन केलेलंच आहे. पण गेल्या 2002 साली दुष्काळ पडला, -37% धरण भरलं, पाणी होतं. 2003 साली -47%. गेल्या वर्षी फक्त +16% उजनी धरण भरलेलं आहे. सतत 5 वर्षाला 7 वर्षानं उजनी हे मायनसमध्ये जात आहे आणि भारताला मात्र नाममात्र पातळी टक्केवारीवरती उजनी धरण भरत आहे. त्याच्यावरती सगळं हे सोलापूर जिल्ह्यातली लोकसंख्या आणि भविष्य निर्माण आहे, त्याच्यावरती अवलंबून आहे. साहेब, आता उजनी धरणाचं 117 टीएमसी उजनी धरण आहे, उपयुक्त साठा 53 टीएमसी आहे आणि 64 टीएमसी हे डेड स्टॉक आहे. पण आता जे नियोजन आपण आपल्या पातळीवरून झालेलं आहे की आपण पाण्याचं वाटप, नवीन योजनांचं वाटप केलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या उपसा सिंचन योजनेचं 25 टीएमसीचं नवीन काम आता काम सुरू आहे. 25 टीएमसीचं नवीन काम सुरू आहे, हातामध्ये कामं घेण्यात आलेली आहे. 25 टीएमसी मराठवाड्याला द्यायचंय आणि नवीन योजना ज्या मंजूर आहेत पण काम सुरू झालेलं नाही अशा 18 म्हणजे 68 टीएमसीचं पाण्याचं वाटप करायचंय आणि उपयुक्त साठा 53 टीएमसी आहे. आणि त्यामुळे हे गणित कुठेतरी बसत नाही आणि हे सोडवायचं असेल तर हे कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं हे प्रकल्प राबवल्याशिवाय हे प्रश्न अडीअडचणी सुटू शकत नाही. आणि फक्त एकटाच सोलापूर जिल्ह्याचा सुटणार आहे असं नाही, तर 6 जिल्ह्यांचा आणि 31 तालुक्यांचा कायमचा दुष्काळ त्या ठिकाणी निवारण होणार आहे. साहेब, आपणच आम्हाला मार्गदर्शन करू शकाल की सांगोला तालुक्यामध्ये, एकट्या सांगोला तालुक्यामध्ये 97 छावणी आहेत, 1,00,000 ते 1,50,000 जनावर आहेत. दुष्काळावरती जवळपास
150-200 कोटी रुपयाचा खर्च झालेला आहे. पण काही निधी जर उपलब्ध करून दिला तर ती म्हैसाळची ताकाऱ्याची योजना काही निधी थोडक्या निधीमध्ये निधी लागेल मोठ्या प्रमाणात, पण हा कायमस्वरूपी दुष्काळावरती करावा लागणारा खर्च तो त्या ठिकाणी आपल्याला थांबवता येऊ शकेल. एक उदाहरण म्हणून आपल्यासमोर मी मांडलं आहे. पण नक्कीच आपण ह्या सगळ्यांच्या प्रश्नांची आपल्याला जाण आहे, अभ्यास आहे, माहिती आहे, त्यामुळे विस्तृतपणे आम्हाला या ठिकाणी बोलायचं नाही. पण साहेब 8,43,000 जे सह्या झालेले आहेत त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी आणि महत्वाचं असं आहे की जी आज तरुण पिढी कुठं उद्योग शेती नोकरी उपलब्ध नाही किंवा नोकरीची संधी नाही म्हणून ग्रॅज्युएट झालेली मुलं आज शेतीमध्ये आलेली आहेत आणि त्यांच्या डोळ्यात एकच उभी पिकं त्या ठिकाणी जळलेली त्यांनी पाहिलेली आणि त्यामुळे हे भविष्य हे चित्र जे त्यांनी पाहिलेलं आहे ते भविष्यात पाहायला मिळू नये ही विनंती करण्यासाठी म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातले प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मनपूर्वक विनंती मला या निमित्तानं करायची आपल्या सर्वांच्या वतीनं की ह्या योजनेला आज आपण निधीची तरतूद करून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल अशा प्रकारची घोषणा आणि विनंती आपल्या निमित्तानं व्हावी ही विनंती आपल्यासमोर या ठिकाणी करतो. आणि तसंच आज 2 दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन होईल. त्यामुळे त्या पालख्या दोन्ही पालख्या 2 दिवसामध्ये येतील. तर आज भयान अशी परिस्थिती आहे. उजनी धरण थोडंसं कॅनल लेवलच्या वरती पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे मागून पाणी देखील येतच आहे वरच्या धरणांमधनं. त्यामुळे कॅनलला आणि नदीला जर पाण्याचे सोडण्याचे आदेश जर आपण दिले तर आज ज्या गावांनी कधीही 2-2 पिढ्यामध्ये कधी टँकर पाहिला नव्हता त्या गावांचा टँकर बंद होण्याला मदत होईल आणि हा जो वारकरी संप्रदाय आज मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यामध्ये येतोय त्याची व्यवस्था देखील त्या ठिकाणी होऊ शकेल. ह्या सगळ्यांचा प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकेल. त्यामुळे कॅनलला आणि नदीला पाणी सोडावं अशा प्रकारची विनंती देखील आपल्याला या निमित्तानं करतो आणि आपण वेळात वेळ काढून आला आणि आम्हाला खात्री आहे आपण आम्हाला निराश करणार नाही. आपण नक्कीच या प्रश्नाचा तडीस लावा आणि आम्हाला त्या ठिकाणी ह्या प्रश्नाला त्या ठिकाणी न्याय द्या हे विश्वास या ठिकाणी बाळगतो आणि पुन्हा एकदा आपलं स्वागत करून मनोगत संपवतो. जय हिंद, जय भारत.